पुराण श्रवण, याच्यासारखा दुसरा पर्याय नाही रे मायबाप. काय प्रत्येक शास्त्रानं वेदानं एवढं सांगितलंय, भगवंताचं जसं असेल तिचं असेल ना, तुम्ही भजन करत जा, नामसंकीर्तन करत जा. आणि कलियुगामध्ये दुसरा कोणता मार्ग सांगितलेला नाही, लक्षात ठेवा मायबाप. काय शिव महापुराण, शिवनामाचं कीर्तन असं सांगितलं हे महासाधन आहे आणि माणसाच्या कल्याणाकरता निर्माण केलंय. शिव महापुराण कथा एक कल्पवृक्ष आहे मायबाप, लक्षात ठेवा. जी मनात कल्पना आली तो संपूर्ण करतोय, एक कल्पवृक्ष आहे. पुराण श्रवणं शंभो संकीर्तनं तथा कल्पद्रुफलं रम्य मनुष्यानां संशयः. हा एक हे रुद्रसहिताचा विषय मायबाप, उमा संहिता, की हा एक कल्पवृक्ष आहे. आणि आज जे मी तुम्हाला या शिवमहापुराणाविषयी सांगतो ना, तर यामध्ये संशय तुम्ही घेऊ नका असंही सांगितलं गेलं. कारण कथा ऐकत असताना भरपूर जणाला संशयही येतोय की खरंच असेल का, खरंच असेल का. पण मायबाप शिवमहापुराण कथा ही फार आगळी आणि वेगळी आहे. ही माणसाला अत्यंत दुर्मिळ समाधान माणसाला प्राप्त करून देते, ही शिवकथा आहे. शिवकथेमध्ये अनेक वैशिष्ट्य सांगितले गेले, कोणाकोणाचा उद्धार केला आहे. आणि नारद आणि ब्रह्मदेवाचा संवाद कधी झाला ही कथा आम्हाला श्रवण करायची आहे. की ज्या नारद आणि ब्रह्म भगवान विष्णूंना ही शाप दिला, महाभयंकर पाप, ज्या जे नारद भजन करतात त्यांच्या हातामध्ये चिपळे, गळ्यामध्ये विणा आहे, अगदी शेंडी आहे, काय सुंदर दिसायला नारदजी आहे. आणि त्या नारदांचं भजन असं होतं मायबाप की त्यांच्या रोमातून सुद्धा भगवंताचं नाम हे ऐकू येत होतं. एवढे नामधारी असणारे हे नारदजी होते, नामधारी होते, अतिशय आवडीचे, सर्वांचे प्रेमळ भक्त होते. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण. नारदांचं भजन आहे नारायण 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 नारायण. पण तरीही त्या नारदांना अतिशय दुःख प्राप्त झालं होतं, लक्षात ठेवा. नारद जे भगवंताचं भजन करणारे आहेत, की ज्यांच्या रोमातून भगवान भोलेनाथाचं भजन प्रकट होत आहे, नारायणाचं भजन प्रकट होत आहे, तरी त्या नारदांना अतिशय दुःख प्राप्त झालं होतं. ऐका आता नारदाची सुटका कशी झाली, पण दुःख केव्हा प्राप्त झालं हेही विषय फार सुंदर आला. कारण सुतजी महाराज म्हणतात, ऐका थोडं नारदांचं चरित्र मी तुम्हाला सांगतोय. एकस्मिन समयो विप्रा नारदो मुनी सत्तमा ब्रह्मपुत्रो विनीतात्मा तपोर्थम मन आददे. नारदजीच्या मनात सहज आलं की चला आपण पृथ्वी भ्रमण करू. आणि पृथ्वी भ्रमण करता करता त्यांना एक असं सुंदर विशाल निसर्गरम्य एक गुंफा दिसली नारदांना. एवढी सुंदर, एवढा निसर्ग, वा क्या बात, खूप सुंदर. आणि नारदजी थोडं विश्रांती म्हणून त्या गुफेजवळ बसले, कारण हिमालयाची ही सुंदर गुफा होती. आणि त्या गुफेच्या बाजूला त्या ठिकाणी देवनदी गंगा फार सुंदर व्यवस्थित पद्धतीने वाहत होती मायबाप. आणि अशा पवित्र ठिकाणावर नारद बसल्यानंतर नारदांना आपोआप समाधी लागून गेली. कारण बघा तुम्ही, पवित्र ठिकाणावर गेल्यानंतर माणूस फार अशांत होत असतो. तुम्ही सुद्धा मातोश्री इथं पुरुष मंडळी इथं आल्यानंतर इथं बसले सुरुवातीचं भजन झालं की पहिले ढुकले लागतात, झोपा लागतात. स्थिरता इथे खूप स्थिरता आहे. आणि झोप माणसाला कधीही लागत नाही, लक्षात ठेवा. ज्या माणसाच्या पाठीमागे समाधान आहे, स्थिरता आहे, त्याला मग खाली तो जमिनीत का होत नाही. तिथे त्याला खाली गोटे दगड असेल तरी झोप लागते. आणि काही माणसं असे की गोळ्या खाऊन सुद्धा त्यांना झोप लागत नाही. काय कारण आहे? जीवनामध्ये असमाधान, संतुष्ट नाहीये. जोपर्यंत संतुष्ट होत नाही आपण, तोपर्यंत कल्याणच नाही. माहिती ही धाव थांबणार नाही. संतुष्टता पाहिजे जीवनामध्ये. आज नारदजी त्या गुंफेमध्ये आल्यानंतर अगदी ध्यान लागून गेले, नारदांना समाधी लागली.
समाधी लागल्यानंतर आश्चर्य असं झालं की पहिला धाक पडला त्या ठिकाणी यम नाही, इंद्रदेवाला. इंद्र असा देव आहे मायबाप, कोणी कोणाची कोणी पूजा जर आराधना करायला लागलं की इंद्राच्या पोटात पहिलं दुखायचं. असा तो इंद्र होता. नारदजी हिमालयामध्ये त्या गुंफेमध्ये तपश्चर्या करतात, साधना करतात, आणि त्रास दुःख कोणाला होतंय? नारदाला. मायबाप लक्षात ठेवा, जीवनामध्ये एखादा व्यक्ती जर कष्टानं मोठं होत असेल, चांगल्या वाटेवर असेल ना, त्याच्या पद्धतीने तो जगत असेल, कोणाला त्रास देत नसेल, तर त्याच्या संपत्तीवर, त्याच्या वागण्यावर कधीच जळायचं नसतं, कधीच नाही. माणसाने कोणाच्या परिस्थितीमध्ये अवश्य साथ द्यावी, पण त्याला खाली ओढण्याचे प्रयत्न जीवनात कधीच करू नये. त्याला कोणती वृत्ती म्हणतात? खेकडा वृत्ती. ही वृत्ती जीवनात नसावी मायबाप. एखाद्याचं चांगलं झालं की याला त्रास व्हावा असं नको आहे, कधीच नाही. आणि ज्याच्या मनामध्ये ही वृत्ती आहे ना, एखाद्याचं सुख पाहून जर याला दुःख होत असेल तर त्या व्यक्ती जीवनामध्ये कधीच कल्याण होत नाही. जो व्यक्ती आपला व्यवसाय सांभाळून जर गोरगरिबाच्या कार्यामध्ये मदती करता जर धावत असेल मायबाप, त्याचं संरक्षण जगाचा मायबाप भोलेनाथ करतात. आणि माणसाने असं काही काम करावं की त्या कामामध्ये आपल्यालाही समाधान लाभलं पाहिजे. करायचं म्हणून करायचं नाही, असं नाही. करायचं मनसोक्त करावं, बिनधास्त करावं, की जेणेकरून एवढा खटाटोप आपण केलाय ना, तर आपल्याला कुठेतरी समाधान प्राप्त हो. नाही रे, मस्त केलं आज भगवंताने, ही कृपा आमच्यावर केली. समाधान फार महत्वाचं आहे. हा इंद्र असा होता की कोणाचं चांगलं चाललं की याला खपत नव्हतं मायबाप, त्याला खूप त्रास व्हायचा. असं सांगितलं गेलं, गोस्वामी असं म्हणतात, हा अशी माणसं कशा प्रमाणात असतात? जे कामी लोलुप जगमाही, जे कामी लोलुप जगमा, जे कामी लोलुप जगमाये, जे कामी लोलुप जगमाय, कुटिल काकी वस बहिडराय, कुटिल काक सबहिडराय, जे कामी लोलुप जगमाय, जे कामी लोलुप जगमाय, जगमाय लो कामी लोलुप जगमाय. श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम. गोस्वामी म्हणतात अशी माणसं कावळ्यासारखी असतात, कावळ्याप्रमाणे. चांगलं काम कोणी करायला लागलं की कावळ्याच्या रूपानं ते येणारच नाही. ते कामी असतात. जे कामी लोलुप जगम आहे, कुटील, ते कावळ्यासारखे असतात. एखाद्याच्या सत्कार्यामध्ये विघ्न आणणं ते कावळ्याचे काम आहे. आणि चांगलं काम करायला गेलं का कावळामध्ये आडा आल्याशिवाय राहत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही चांगल्या मार्गावर जा तुम्ही. हा, एवढा त्रास आहे मायबाप, एवढा त्रास आहे. चांगला मार्ग स्वीकारणं एवढं सोपं नाही. पण एक आहे, सत्य हे सत्यच आहे. सत्य कभी पराजित नाही होता. सत्य कभी पराजित नहीं हो सकता. सत्य हे सत्यच आहे, लक्षात ठेवा. थोडा त्रास होईल, दुःख होईल मायबाप, खूप कष्ट सहन करावं लागतील, पण शेवट सत्याचा विजय आहे. हे समाजाकडे लक्ष द्यायचं नाही. समाज काय म्हणाल, काय करल, आम्ही काय करतो, लोक काय म्हणतील. लोक काहीच म्हणत नाही. लोकांनी अतिस्तुती करावं एवढंही वागू नये. त्या लोकांच्या निंदेनेच आपलं कल्याण होत असतं बरं का. समाजाकडे नका लक्ष देऊ, एवढं लक्ष. कारण समाज, तुम्ही चांगलं वागा तरी नाव घेणार नाही, पण वर्षातून एक चूक झाली का त्या चुकीचा सगळं गावभर पसरले जाते.
आज एक गोस्वामी म्हणतात इंद्राची परिस्थिती तशीच झाली, जे कामी लोलूप जगम आहे. हा, कावळ्यासारखे असतात, कामी, लालची. याला कावळ्या म्हटलं गेलं. आणि नारद आणि इंद्राला तीच व्हायचं, कोणी तपश्चर्या करायला लागलं की इंद्राच्या पोटात दुखलं, त्याला सहन होत नव्हतं. का? आणि त्याला वाटायचं की जर समजा नारदजी तपश्चर्या करतात, जर भगवान शंकर जर प्रसन्न झाले, नारदाने जर सांगितलं, भगवान शंकर म्हणलं की मागा, काय वरदान मागायचं. जर नारद म्हणले मला स्वर्ग पाहिजे, तर मग मी कुठं जाऊ. प्रत्येकाला आपापली खुर्ची प्यारी असते, लक्षात ठेवा. त्यापुढं काही नसतं. एकदा खुर्ची मिळाली का मग कोणी कोणाला विचारत नाही. हा, ते मिळेपर्यंतच काय आदर, काय मान, काय सन्मान. पुढारी लोक सुद्धा बघा ना, तुम्हाला कधी गोरगरिबाच्या घरी निवडून आल्यानंतर गेलेले पाहिले का तुम्ही? नाही नाही. ज्यावेळेस निवडून येण्याच्या अगोदर साधा माणूस झोपडीत सुद्धा ते जातात, त्यांचे पाय धरतात. हा, एवढी सेवा, एवढी सेवा. आणि एकदा खुर्ची मिळाली, काही नाही. हिसकावून घेतलेलं धन माणसाला कधी अमर बनवू शकत नाही, लक्षात ठेवा. हे शिवमहापुराण कथा आहे की इंद्राची एवढी विचित्र गत झाली, तो कधीही कुठेही विघ्न टाकल्याशिवाय राहत नाही. कोण चांगलं करायला लागलं की तो येणारच माहिती. पण इंद्राकडे आणि कावळ्याकडे कधी लक्ष देऊ नका, लक्षात ठेवा. कावळा कधी समोर येऊन ओरडत नाही, पाठीमागूनच त्याला भीती वाटते. हत्ती किती समोर चालला तर भोकणारे कुत्रे पुढे नसतात. शांभू कुठे असतात? पाठीमागे असतात. लक्ष द्यायचं नाही. आपला मार्ग फक्त चांगला असावा, आपलं कर्म चांगलं असावं. या समाजाकडे जो लक्ष देत नाही ना, आपलं कर्म जर चांगलं करत असेल, त्याला भीतीच नाही माहिती, त्याला भीती नाही. आणि नारदी तिथे तपश्चर्याला बसल्यानंतर एवढी साधना, त्या कामदेवाने एवढे प्रयत्न केले नारदाचे तपश्चर्या भंग होण्याचे, पण नारद तपश्चर्या भंग नाही झाली. शेवट नारदजी निघून, कामदेव निघून गेला. नारदाची तपश्चर्या ही सफल झाली. अतिशय आनंद झाला नारदाला. वा वा वा. हा, अरे कामदेव आला. कामदेवानं कोणालाही सोडलं नाही, पण या नारदावर कामदेवाचा प्रभाव चालला नाही. मी विजयी झालो, मी विजयी झालो, मी विजयी झालो. हा अहंकार युगो नारदाला झाला. का? की मी तपश्चर्या केली, मी साधना केली, पण इंद्राला, कामदेवाला काही करता आलं नाहीये. अशी साधना मी केली. हा अहंकार ज्या वेळेस नारदाला झाला ना मायबाप, तर त्यावेळेस नारदजी पहिलं सांगायला ब्रह्मदेवाकडे गेले. तिथून भगवान महेशाकडे गेले. महादेव महादेव महादेव. भोलेनाथ समाधीस्थ होते. नारदजी आल्यानंतर डोळे उघडले गेले. नारदजी काय आज तर खूप आनंदात दिसताय. नारदाने सांगितलं, आनंद देवा, काय आनंद सांग. आज मी नारद, मी जो नारद आहे तुमच्या समोर उभा, देवा, हे महादेवा, मी त्या कामदेवावर सुद्धा विजय प्राप्त करून आलोय. मी इंद्राने खूप प्रयत्न केले, पण तरी माझी तपश्चर्या नष्ट झाली नाहीये. मी विजयी झालो, मी विजयी झालो. मी साधना केली, मी तपश्चर्या केली. भगवान भोलेनाथ हसू लागले नारदाकडे पाहून. नारदजी, बघू भोलेनाथाला लक्षात आलं की नाही नारदाला अहंकार झालाय. नारदजी, वा वा, छान छान छान, मस्त काम केलंय तू. पण नारदजी एक सांगू काय, मला सांगितलं हे खूप झालं, मी ऐकून घेतलं, पण इथून ज्यावेळेस तुम्ही विष्णू लोकात जाणार, भगवान विष्णूकडे जाणार ना, त्यांना याच्यातलं एकही गोष्ट सांगू नका, पश्चाताप होईल. मी ऐकून घेतलं, पण परत तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माची वाच्यता कुठे करू नका. नारदजी, तुम्हाला मी सांगतो. नारदजी, वा वा, नाही नाही, सांगणार नाही, मी फक्त तुम्हाला सांगितलंय. आणि गेले विष्णू लोकामध्ये. विष्णू लोकात गेल्यानंतर भगवान विष्णूला अतिशय आनंद झाला आणि भगवान विष्णूनं त्या ठिकाणी नारदाचं स्वागत केलं. वा वा वा, नारदी संत येती घरा तोची दिवाळी दसरा. कुतम आगम्यते पती तात किमर्थ चागतः. कोणत्या कारणानं तुम्ही इथं आलात, कस का आलात, कुठून आलात, हे नारदजीला बोलत असताना नारदाने संपूर्ण हकीकत सांगितली. देवा, हिमालयामध्ये मी तपश्चर्या केली आहे आणि त्या तपश्चर्यामध्ये पास झालो आहे. मी पास झालो आहे. भगवान विष्णू हसू लागले, म्हणतात, अरे कुठेतरी भगवंताची ही माया आहे. भोलेनाथाने ही भगवंताची, भोलेनाथांची लीला आहे.
कारण नारदजी अहंकाराने भयानकच व्यापून गेले होते. एवढा अहंकार झाला, एवढा अहंकार. आता बघा नारदाचा अहंकार कसा जातो. भोलेनाथ काय करतात, किती दीन दयाळू, किती लिनताय माझ्या भोलेनाथाविषयी, किती लिनताय, किती लिनताय. माय बाप भगवान विष्णू म्हणतात, हसू लागले भगवान विष्णू, पण नारदाला काही बोलले नाही. वा वा नारदजी शबास, फार मोठं काम केलंस. अहो तो इंद्र, तो कामदेव तुम्हाला काही करू शकत नाही. तुम्ही महान आहात नारदजी. तो अहंकार, तो त्या ठिकाणी गर्व अहंकार निर्माण होत होता, एगो निर्माण होत होता. भगवान विष्णू म्हणतात, आता ही माझ्या बाबांची इच्छा आहे, भोलेनाथांची इच्छा आहे. देव देव महादेव, देव देव महादेव. हा देव देव महादेव, देव देव महादेव. हो प्रसिद्ध परमेश्वर, प्रसिद्ध परमेश्वर. हो धन्यस्त्वं शिव, धन्या ते माया सर्व विमोहिनी. देव देव महादेव, देव देव महादेव. महादेव देव देव महादेव, देव देव महादेव. भगवान विष्णू, भगवान भोलेनाथाची प्रार्थना, देव देव महादेव. काय भोलेनाथ लीला करतात. आज बघा नारदाची अवस्था. जे नारद ब्रह्मचारी नामधारक आहे, एवढी अवस्था नारदात झाली. आता फजिती बघा कशी होती. नारदजी भगवान विष्णूला प्रार्थना केली, धन्यवाद दिले, नारदजी निघून गेले. पण असे भगवंतानी माया रचली मायबाप, की ज्या मार्गावर नारदजी चालले होते ना, त्याच मार्गावर 100 योजन असं एक सुंदर विस्तीर्ण त्या ठिकाणी वैकुंठाहून सुद्धा रमणीय, अत्यंत सुंदर, अद्भुत एक मनोहर नगर तयार केलं. बघा माया कशी असते. एवढं सुंदर नगर, एवढं सुंदर नगर तयार केलं. आणि नारदानं ते नगर पाहिलं आणि त्या ठिकाणी नारदजी त्या नगरामध्ये घुसले. आणि त्या नगरामध्ये एक शिलनिधी नावाचा राजा होता. खूप बलाढ्य राजा होता. आणि त्या राजाची एक मुलगी, ती विश्वमोहिनीमध्ये श्रीमती नावाची. नारदजी त्या महालामध्ये गेल्यानंतर वैकुंठाहून सुंदर होतं, रमणीय होतं. त्या शिलनिधीनं नारदाचं स्वागत केलं. या 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 नारदजी या, स्वागत आहे. नारदाला अतिशय आनंद झाला. मग ती विश्वमोहिनी श्रीमती जी होती ती अति सुंदर होती. अति लखलखीत प्रकाश तिचा होता. ती किती सुंदर होती ना, शिवमहापुराण कथेनं फार सुंदर बोलल्या गेलं. एवढी सुंदर ती विश्वमोहिनी होती. नारदाचं लक्ष तिच्याकडे गेलं, कारण तिचा स्वयंवर होणार होता. शिलनिधीने स्वयंवर ठेवला होता. जो कोणी अगदी मग हे स्वयंवर म्हणजे पसंतीचा असेल तिच्या, त्याच्याशी आम्ही लग्न करून दिलं, असं काही स्वयंवर होता. आणि नारदानं सांगितलं, नारदजी जरा आमच्या मुलीचं भविष्य तरी पहा. नारदानं भविष्य पाला, हातात घेतला आणि तिच्या तोंडाकडे सारखं पाहू लागलं. जे भजन करणारे नारद, ज्यांच्या रोमातून भगवान परमेश्वराचं नाम गायलं जात आहे, आज ते नारद सुद्धा एका स्त्रीला पाहून, त्या श्रीमती विश्वमोहिनीला पाहून मोहित झाले पाहिजे. आणि नारदाच्या मनामध्ये असं निर्माण झालं की अरे सगळ्याचे विवाह झाले, मीच एकटा संन्याशी राहिले. मला सुद्धा विवाह करण्याची इच्छा आहे, पण काय करावं, चांगलं दिसायला पाहिजे ना. मग कोण आहे, कोण हे सूर प्रदान करेल. नारदजी विष्णू लोकात परत गेले. भगवान विष्णू स्वागत केले. या नारदजी कसं काय आलात. भगवान भोलेनाथ थोडं बाजूला येतं का, कारण मला थोडी लाज वाटते सांगायला, पण थोडं बाजूला या ना. भगवान विष्णूला थोडं बाजूला घेतलं, कानात सांगितलं, देवा तुमचं लग्न झालं, तुम्हाला तर 16,108 पत्नी आहेत, सगळ्याचे लग्न झालेत. अहो माझं लग्नच नाही. भगवान विष्णू म्हणतात, नेमकं काय बोलायचे ते स्पष्ट बोला. जो शिलनिधी नावाचा जो राजा आहे आणि त्याची मुलगी एवढी सुंदर आहे भगवान, आणि तिचं स्वयंवर आता होणार आहे, आणि मला असं वाटतं की मला त्याच्याशी विवाह करायचा आहे. मग माझं काय काम आहे नारदजी, सांगा ना, काय काम करू मी तुमचं. काहीच नाही, मला तुमचं स्वरूप द्या फक्त. काय द्या, बोला ना, काय द्या, स्वरूप द्या. कारण तुम्ही एवढे सुंदर दिसतात देवा, आणि तुमचं स्वरूप जर मला प्राप्त झालं की ती विश्वमोहिनी कोणालाही माळ घालणार नाही, ती मलाच माळ घालणार. भगवान म्हणतात, नाही चांगलं काम होईल, तुम्ही जा. पण आता नारदजी त्या जिथे स्वयंवर होतं तिथे अगदी अहंकाराने
कारण जे शरीर होतं ना इथून खाली ते पूर्ण भगवान विष्णूने दिलेलं होतं. पण ज्यावेळेस तोंड बघा कशाचं होतं. नाराजी बसले. अगदी विष्णुमुनीची वाट पाहतात, येईल येईल येईल, मला वरमाला घालेल, कारण माझ्यासारखा सुंदर कोणीच नाही. का? कारण भगवान विष्णू मला आशीर्वाद दिलाय, त्यांचं स्वरूप दिलंय. त्यावेळेस विश्वमोहिनी आली, नारदाकडं पाहिलं तिनं. 2 दूत नारदाच्या सोबतच होते, गण. ते नारदाला पाहून म्हणायचे, वा वा क्या बात आहे. अहो भजन करणारे हे नारद आहे, किती सुंदर दिसतात. नारदाला नारदाने विचार केला नाही. त्याने निंदाही करायचे, नारदाची खूप निंदा करायची. पण नारदाने सांगितलं, यांच्याकडे जर लक्ष द्यावं तर विश्वमोहिनी येईल आणि आमच्या भांडणात ती माळ घेऊन तिसऱ्यालाच माळ घालून निघून जाईल. त्यापेक्षा आपण यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि आता विश्वमोहिनीची वाट पाहायची. तितक्यात काय सुंदर ती विश्वमोहिनी, लखलख प्रकाश पडतोय आणि तिच्या हातामध्ये सोन्याची माळ आहे. लक्षात ठेवा, सोन्याची माळ घेऊन ती विश्वमोहिनी आल्यानंतर पहिलं नारदाकडे पाहिलं, सख्याला सांगितलं, हे माकड इथं कशाला आणलंय, काढून द्या. आणि तिथून पुढे गेली आणि कोणाच्याच गळ्यात तिनं माळ घातली नाही. आणि त्या क्षणामध्ये भगवान विष्णू तिथं आले, त्यांच्या गळ्यात माळ घातली, निघून गेली. नारदाला पत्ताच नाही. नारदाला ज्यावेळेस हे दोघं म्हणतात, ओ नारदजी, अहो आली ती विश्वमोहिनी आली आणि श्रीमती आली, माळ घालून निघूनही गेली, तुम्ही इथंच बसलात. नारदाला राग आला. त्यांना दोघं जे गण होते त्यांना बोलायला सुरुवात केली. नारदानं सांगितलं, माझा अपमान करताय, माझा अपमान करताय, काय लायकी आहे तुमची. अहो काय लायकी करताय नारदजी तुम्ही, जा जरा स्वतः आरशात बघा, स्वतः तोंड किती सुंदर दिसताय, कळेल. ज्यावेळेस नारदजी आरशासमोर दर्पणासमोर उभा राहिले ना, त्यावेळेस नारदाचा चेहरा असा होता, पूर्ण माकडाचा चेहरा बसवला होता. कशा चेहरा होता? माकड. हे माकड वानराचा चेहरा पाहिल्यानंतर नारदाची तळपायची आग मस्तकाला गेली आहे. आणि नारदजी पहिले निघाले वैकुंठ विष्णू लोकांमध्ये. भगवान विष्णू नारद स्वागत केलं. मला स्वागत नको आहे. काय पाप केलं तुम्ही, तुमचं काय अपराध केला, काय गुन्हा केला, आज एवढा अपमान तुम्ही माझा केलाय, याला दोषी तुम्ही आहात, भगवान विष्णू तुम्ही आहात. काय पाप केलं? रात्रंदिवस मी परमार्थ करतो, भजन करतोय, कोणतं पाप झालं माझ्याकडून? माझ्या सोबत तुम्ही असा खेळ का केला भगवान विष्णू? काय खेळ केला तुम्ही? किती कपटी आहात तुम्ही. नारदांचं बोलणं बरं का देवाला. शिवमहापुराणामध्ये खूप आहे, पण तेवढा अधिकार बोल वाटत नाही, एवढे नारदजी बोलले. कपटी तुम्ही, फार कपटी आहेत. कोणाचं भलं केलंय तुम्ही? खूप नारदाने पूर्ण इतिहास, त्रेतायुगातला इतिहास त्या ठिकाणी काढला आणि एवढं बोल लागले. अरे त्वं महादुष्टम कपटी विश्वमोहना. अरे मायावी हा तू कपटी आहेस. हे बघ, तू माझ्या एका स्त्रीपासून तू मला बाजूला केलंस, माझा वियोग केलास. देवा, मला राग सहन होत नाही आणि मी थांबणार नाही, मी तुम्हाला शिक्षा देणार. बघा, नारदजी ज्याचं भजन करतात ना, त्याच्यासोबत नारदाचे भांडणं चालू. मी शाप देणार तुम्हाला, तुमचं कल्याण होणार नाहीये. देवा, माझा शाप असा आहे, ज्या स्त्रीपासून तुम्ही मला वेगळं केलं, बाजूला केलं, तुम्ही मनुष्य व्हाल आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या स्त्रीपासून वियोग सहन होईल, दुःख प्राप्त होईल. जे माकडाचं तोंड तुम्ही मला बसवलं ना देवा, हे बघा, हे बघा, एक ना एक दिवस त्याच मनुष्य रूपामध्ये हीच माकड तुम्हाला साथ देतील. कोणता अवतार तो? प्रभू रामचंद्राचा अवतार, त्रेतायुगातला. शाप दिला, हेच माकड तुम्हाला साथ देतील, असा शाप देऊन टाकला. पण नेमकं असं झालं, भगवान भोलेनाथ, कारण भगवान विष्णू त्या शापाचा स्वीकार केला मायबाप. का? की माझ्या बाबांची इच्छा, माझ्या भोले बाबांची इच्छा आहे. पण तितक्यात त्या ठिकाणी भगवान भोलेनाथने माया बाजूला केल्याबरोबर चमत्कार असा झाला, नारदाची धुंदच निघून गेली. नारदजी पश्चाताप करू लागले, मी काय काय केलं एवढ्या वेळेमध्ये? भगवान विष्णूला सुद्धा मी शाप दिलाय, त्यांच्याशी मी भांडलोय. अरे 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 देवा, अरे देवा, मी किती कपटी आहे. मी किती कपटी आहे. आज माझ्या भगवंताला मी शिव्या दिल्यात, शाप दिला, हे पाप मी कुठं फेडू? नारदजी धरणीवर गडबडा लोळू लागले. भगवान विष्णू क्षमा याचना मागू, मला माफ करा, आणि हे पाप मी आता कसं फेडू? कारण एवढं महाभयंकर पाप झालंय. आता हे पाप मला नरकात नेल्याशिवाय राहणार नाही. हे विष्णू, हे भगवान, मला नरकात नाही जायचं, मला दुःख नाही भोगायचंय, कारण नरकाच्या यातना ते दुःख महाभयंकर देवा.
मला वाचवा, क्षमा करा मला, माझ्याकडून फार मोठा अपराध झाला देवा, या अपराधाला क्षमा नाहीच आहे भगवंता, पण मला नरकात जायचं नाहीये, हे नरकासारखं महान दुःख कशातच नाहीये देवा, मला वाचवा, मला वाचवा. आणि नारदांनी लोटांगण घातलं भगवान विष्णूच्या चरणाजवळ. भगवान विष्णू त्यांच्या दोन्ही बाहूला धरलं, उठवलं. नारदजी घाबरू नका, घाबरू नका. पश्चाताप जर होत असेल तर पश्चातापाने शुद्धता, माणसाला प्रायश्चित्त फार महत्वाचं आहे. तुम्ही काळजी करू नका नारदजी. हे सर्व भगवान विष्णू नारदाला समजून सांगू लागले की घाबरू नका, घाबरण्याचं काम नाहीये. आज त्या अपराधापासून वाचवण्याकरता एक मात्र आहे नारद, एकच पर्याय तुमच्या समोर. जर तुम्हाला नरकाला जायचं नसेल, हे दुःख जर भोगायचं नसेल, तर एक पर्याय, तो कोणता आहे? एक पर्याय म्हणजे फक्त जो आम्हालाही चालवतो, सर्वांना चालवतो, जो जगाचा अधिपती आहे, जो देवादिदेव, जो महादेव आहे, त्या भगवंताला तुम्ही शरण जा. आणि त्याला शरण गेलं ना नारदजी, कितीही मोठं पाप असेल, किती मोठा गुन्हा असेल, तरी भोलेनाथ जर त्याला स्वीकार केला, त्याचा स्वीकार केला, तर जीवनामध्ये आयुष्यभर केलेलं पाप सुद्धा समोर नष्ट होत आहे, असं हे शिव महापुराण सांगते. किती महापापी असो, किती दुराचारी असो मायबाप, पण जर भगवान सदाशिवाचा स्वीकार केला ना, तर संपूर्ण पाप नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. एवढा भोली देवता भगवान शंकर आहेत. महादेवासारखा देव नाही मायबाप, तो देव आहे, तो महादेव, देवाचा देव, देवादिदेव साम सदाशिव भगवान शंकर आहेत. त्यांच्यासारखा दयाळू कोणीच नाही. नारदजी जा, तुम्ही त्यांना भेटा. नारदजी शिवाविषयी काय तुम्हाला सांगू, ते सर्वांचे स्वामी आहे, ते आमचे स्वामी, तुमचे स्वामी, सर्व जगाचे स्वामी आहेत. ते सत चित आनंद आणि स्वरूप रहित, ते लक्ष ठेवा. ते निर्विकार आहे, ते परमात्मा आहे, ते परब्रह्म, ते अविनाशी तत्व आहे. आणि त्यांच्या इच्छेत सर्व जग चालतंय. नारदजी तुम्हाला त्यांना शरण जावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. त्यांच्याविषयी काय सांगा, तसला दरबार भोलेनाथासारखा दरबार या जगात कोणता नाही मायबाप. एवढा अलौकिक माझा जगाचा मायबाप भोलेनाथ आहे. भगवान भोलेनाथाचा स्वीकार केला की मात्र तो सर्व दुःख मिटून टाकतो मायबाप. असा अलौकिक देवादिदेव महादेव आहे भगवान विष्णू. त्या ठिकाणी नारदाला सांगत असताना, हे नारदजी, तुम्ही जिथे जाल त्यांचे पूजन करा, त्यांची आराधना करा. आणि सर्वात उत्तम पर्याय कलियुगामध्ये जर दुःखापासून, संकटापासून जर जायचं असेल तर नारदजी एक करा, भगवान भोलेनाथाचं शतसहस्त्रनाम जे आहे, भगवान शंकराचे जे 108 जे नाम आहेत, ते फक्त दररोज देवघरासमोर शिवालयामध्ये जाऊन जर तुम्ही त्या 108 नामाचा जर जप केला, तर आज जेवढं पाप तुमच्याकडून झालं नारदजी, या पापातून सुद्धा, महाघोर पापातून सुद्धा त्या माणसाची मुक्तता होते. एवढं त्या ठिकाणी शक्ती भगवान भोलेनाथांच्या नामामध्ये आहे. त्याचा दरबार असा आहे ना, लहान येऊ, मोठा येऊ, गरीब येऊ, श्रीमंत येऊ, प्रत्येकाचा स्वीकार करणारा जगाचा मायबाप. नारदजी चिंता करू नका, माझा जगाचा मायबाप भोलेनाथ तुमचं कल्याण केल्याशिवाय नाही, पण त्या कल्याणाच्या मार्गावर तुम्हाला जावं लागेल. घरी बसल्या बसल्या बाजूवर पडल्या पडल्या देव माझं कल्याण करेल, नाही करणार. त्यांनी कल्याण करावं असं काहीतरी आपल्याला करावं लागत असतं, लक्षात ठेवा. कुठेतरी सत्कर्म, कुठेतरी अन्नदान, कुठेतरी ज्ञानदान, कुठेतरी परोपकार, जीवनामध्ये चांगली कामं झाल्यानंतर तो कल्याण करतोच, करावंच लागतं, लक्षात ठेवा. नारदजी तुम्हाला शाप आहे, सगळंच हे दुःख तुमच्या नशिबी आलंय, पण भगवान सदाशिव साम सदाशिव असे हे दुःख सुद्धा निवारण केल्याशिवाय राहणार नाहीये. त्याकरता तुम्हाला एक करणे नारदजी, फार मोठ्या श्रद्धेनं हे भगवान विष्णू नारदाला सांगतात, लक्षात ठेवा. फार मोठ्या विश्वासानं तुम्हाला भगवान सदाशिवाच्या शतनाम स्तोत्राचं त्या ठिकाणी पाठांतर करावं लागेल, पठन करावं लागेल, वाचावं लागेल. 108 नाम देवाचे आहे. काय नाही, फक्त 5 मिनिटं लागतात ते 108 नाव घ्यायला, 5 मिनिटं. जर ते 108 नावं, जर एखादा स्तोत्राचं छोटंसं पुस्तक आणून जर ते 108 नाम तुम्ही मंदिरामध्ये, शिवालयामध्ये जाऊन फक्त ध्यानस्थावर भगवान शंकराला पाणी वाहत वाहत जर 108 जर नाम घेतले ना, तर असं सांगितलं गेलं, हे नारदजी, या भवसागर कितीही दुःख असेल ना, तर भवसागरून तारण्याकरता एवढी एकच शतनाम स्तोत्राची त्या ठिकाणी ही नौका आहे.
म्हणून तुम्ही कुठेही जा, कुठेही राहा, पण भगवंताचं नाम घेत राहा. जिस देश में हर हर, थोडं जोरात म्हणा, हर 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 हर. नारदानं शतनाम स्तोत्राचं पाठांतर केलं. त्यानंतर नारदजी नाशिकला प्रयागराजमध्ये गेले, तीर्थाटनाला गेले, काशीला गेले. आणि काशीला गेल्यानंतर भगवान विष्णू म्हणतात, नारदजी तिथून तुम्हाला ब्रह्मदेव भेटतील आणि भगवान सदाशिवाविषयी सर्व काही माहिती सांगेल. नारदजी भ्रमण करत भगवान भोलेनाथांचं हे सहस्त्रनामाचं त्या ठिकाणी शतनाम स्तोत्राचं पाठांतर केलं नारदाने. नारदांचं कल्याण झालं, उद्धार झाला, ब्रह्मदेव भेटले. आणि आता ऐका, ब्रह्मदेव नारदाला हे सुंदर भगवान सदाशिवाविषयी काय सांगतात, फार सुंदर सांगितलं. या संहितेमध्ये असं सांगितलं गेलं की भगवान भोलेनाथाला फूल कोणतं वाहावं, कशा कशा करता वाहावं, हा त्या ठिकाणी विषय आलाय. मी 2 मिनिटांमध्ये तो विषय सांगतो, लक्षात ठेवा.